आणि कालच्या दिवसात मात्र कमारेसची एक चेंडू 3 धावांची गरज असताना नक्कीच थोडीशी घसाळ क्षेत्ररक्षण आणि फेकी राहिली गेली. चेंडूवर चांगलं गॅदर करू शकले नाही आहे. कालच्या दिवसात शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू 3 धावांची गरज असताना मात्र पराभूत व्हावं लागलं होतं डिंगडॉंग हंकासपाडा या संघाला. आणि शेवटच्या चेंडूवरती तो निर्णय लागला गेला आणि झालेल्या चुक्या मात्र नक्कीच लाईव्ह स्वरूपामध्ये त्या ठिकाणी टिपण्याचं कार्य आमचं कॅमेरामॅन तुषारजी कुर्ले ब्रँड ऑफ आगारवाडीच्या माध्यमातून झालं गेलं होतं. कालच्या दिवसात पैसा वसूल मॅच बघायला मिळाली. इथून आपण बघतोय ही स्पर्धा मात्र कॅप्चर केली जाते थेट लाईव्ह स्वरूपामध्ये. 6 हिटर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती थेट प्रक्षेपण. मात्र जे प्रेक्षक वर्ग प्रत्यक्षात मैदानावर येऊन मॅचचा आनंद घेऊ शकत नाही आहेत त्यांच्यासाठी मात्र लाईव्ह स्वरूपामध्ये थेट प्रक्षेपण मात्र राहिलं गेलं. मागच्या 6 दिवसांपासून 6 हिटर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती अप्रतिम असं प्रक्षेपण मात्र या यूट्यूब वाहिनीवरती आपल्याला बघायला मिळतं. अचूकरित्या प्रत्येक क्षणाला टिपण्याचं कार्य कॅमेरामॅन आणि ऑपरेटर यांच्या माध्यमातून होत असताना 6 हिटर या यूट्यूब वाहिनीला चार्ज लावण्याचं कार्य प्रामुख्याने केले गेलं. 6 हिटर यूट्यूब लाईव्ह स्वरूपामध्ये या सामन्याचं प्रक्षेपण आज सुद्धा बघायला मिळणार आहे. गौरवजी पाटील 6 हिटर यूट्यूब वाहिनीचे प्रोप्रायटर आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिमरित्या अनेक स्पर्धा मात्र ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्यात. आणि आज यावेळेस भाई मिठागरच्या या मैदानामध्ये 7व्या दिवसाला प्रारंभ होणार आहे. त्या ठिकाणी पहिला सामना रंगला जातोय. 5 षटकांचा सामना असेल. एका बाजूला फलंदाजी करताना हिरवा हिमाय भोगलेपाडा हा संघ बघायला मिळतोय. यांच्या बस संघाने सुद्धा चांगली कामगिरी केली गेली होती. साई सुदर्शन भोगलेपाडा, परंतु काही कारणास्तव काही चुका झाल्या आणि त्यामुळे मात्र या स्पर्धेमधून बाद व्हावं लागलं. त्यानंतर आज हिरवा हिमाल भोगलेपाडा आज आलाय. या दिवसामध्ये पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला. तर पंचांचा इशाराला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी चंद्रकांतजी निमला सर बघायला मिळतात. तर लेग पंचांच्या भूमिकेत विकी ठाकरे सर व स्ट्राईकवरती त्रिगुणा फलंदाज आहे. चांगली फलंदाजी याच्या माध्यमातून राहिली गेली. डावखुरी हाताचा फलंदाज आहे. यावेळेस चक्रव्यूह सजवलं गेलं. गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच फुट चेंडूवरती हलक्याशा हाताने पनिश केलं गेलं. एका धावेने संघाचं स्वतःचं खातं ओपन होत असताना स्कोरकार्डच्या श्रीगणेश होताना बघायला मला 1 धावेनेशी चांगला चेंडू होता, त्यावर सन्मानजनक फटका राहिला गेला. एका धावेने समाधान मानत असताना ही जोडी आपण बघतो निखिल आणि त्रिगुण या जोडीला त्या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 1 आकड्यावरती. तर गोलंदाज दक्ष गोलंदाजी मार्गवरती आला. इथून पहिला चेंडू अप्रतिमरित्या डिलिव्हर केल्यानंतर एक युवा खेळाडू आहे आणि इथून जिद्याने चिकाटीने स्वतःला संघर्ष करत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. क्रिकेट विश्वपटलावरती काल आपण बघितलं असेल तर अनेक युवा खेळाडूंचा भरणा राहिला गेला. त्यामध्ये एकता सुभाषनगर ब संघाच्या गोलंदाजाने ती किमया करून दाखवली होती. 30 चेंडूमध्ये 33 धावांचं आव्हान असताना मात्र शितलाई देवीपाडा ड या संघाला रोखण्यामध्ये त्या गोलंदाजांना यश आलं होतं. त्यामध्ये समीर आणि विक्रम या गोलंदाजांची गोलंदाजी अप्रतिम राहिली होती. तर आजच्या दिवसामध्ये गोलंदाज दक्ष आला. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर एक सन्मानजनक फटका त्रिगुणच्या फळीत आल्यानंतर दुसरा चेंडू स्क्वेअर स्वरूपामध्ये देखील झाली. त्यामुळे तेजदार बॅटची एज तर लागली होती. इथून डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली आहे. परंतु एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागणार आहे. की धावसंख्या 1ने फ्लाय होत असताना शॉर्टपिच चेंडू होता, त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला गेला फलंदाज निखिलच्या माध्यमातून, परंतु थोडंसं अपयश आलं. थोडासा नाराज असेल कारण झोनमधला चेंडू होता, त्याला आउट ऑफ द पार्क करू शकले नाही आहेत. बॉटम मॅच लागली गेले आणि एकाच धावेवरती समाधान. चांगली गोलंदाजीवरती इकॉनॉमिकल स्पेल राहिलं गेलं. हे पॉवर प्लेचे षटक यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेर दिसताना बघायला मला
की शरीरापासून दूर ठेवण्याचा जो मानस आहे गोलंदाजाचा, त्यामध्ये गोलंदाजाला यश आलंय. निर्धाव चेंडूचे सांगता होत या ठिकाणी त्रिगुणला बॅकफुटवरती पाठवण्याचं कार्य झालं, परंतु त्रिगुण थांबण्याचं नाव घेणार नाही आहे. तर पुढचा चेंडू असेल दक्ष. चांगला फटका चेंडू हवेमध्ये, ऑनच्या दिशेने चेंडू येतो, वन बाउन्स चेंडू रोखू शकणार नाही, आउट ऑफ द पार्क या वेळेस आलाय. त्रिगुणच्या बॅट मधून चौकार 4. धावसंख्या 4ने फ्लाय होत असताना अप्रतिमरित्या फलंदाजीचं प्रत्येक करणं मैदानाच्या आतमध्ये थोडंसं बॅकफुट जाऊन राहण्याचा प्रयत्न पाहिला गेला या आधीच्या चेंडूवरती, परंतु यावेळेस थांबण्याचं नाव घेतलं नाहीये. चेंडू झोन मध्ये होता, त्याला सरळ पाठवून दिलं पार्किंग स्लॉट मध्ये. चौकारासाठी 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलंय 7 या आकड्यावरती. तो आतावरती इकॉनॉमिकल नक्कीच राहायला गेलाय गोलंदाज. 4 चेंडू डिलिव्हर करतोय, 7 धावा खर्च करतोय. तो त्याहूनही देखडा प्रहार यावेळेस चेंडू आलाय सरळ 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार आला त्रिगुणच्या बॅट मधून, चौकार 4. दोन पॉवर प्लेचा पूर्ण समाचार घेत असताना फलंदाज त्रिगुण मैदानाच्या आतमध्ये. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यासाठी जे चक्रव्यूह रचला गेलाय त्याचा पाठलाग करत असताना काय अप्रतिमरित्या मोडून काढण्याचं कार्य त्रिगुण फलंदाजाच्या माध्यमातून होत आहे. चेंडूला सरळ बॅक टू बॅक 2 चौकार ज्या फळीतून आले तो त्रिगुण ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस टाचिंग डाऊन ट्रॅक करण्याचा प्रयत्न राहिला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होत्या या शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज दक्षच्या माध्यमातून कमबॅक झालं. या निर्धाव चेंडूशी सांगता होत असताना धावा जर आपण बघितले स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले गेल्यात 11 या आकड्यावरती. बिनबाद 11 अशी स्थिती आपण बघतोय. हिरवा हिमाय बुगलेपाडा या संघाचे नवीन गोलंदाजी मार्क वरती येईल. त्याचबरोबर घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊया संधी डीजेला.
पंच चेंडू नो चेंडू आहे, नक्कीच भीमर आहे यावेळेस गोलंदाज अमित शहा माधवतून निखिलसाठी ती संधी आहे. नो चेंडूवरती पंचाने दर्शवलं गेलं रिप्लेमध्ये, त्याकडे थोडंसं डिस्प्ले पेंडिंग राहिलं होतं, परंतु तदनंतर अचूकरित्या पंचांची भूमिका बजावत असताना चंद्रकांतजी निमला सर बघा नो चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती भीमार, यावेळेस नक्कीच फ्रेडचा चेंडू होता, परंतु चारही मुंडच्छेद करणारा चेंडू राहिला गेला. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी निखिल बॅकफुटवरती पाठवण्यामध्ये यश आलं. गोलंदाज अमित त्याला पहिला चेंडू नक्कीच लोअर फुलटोस होता, त्यावरती जर आक्रमण केलं असतं तर नक्की धावा आल्या असत्या, परंतु तसं काही झालं नाही आहे. त्यानंतरच्या फ्रेडच्या चेंडूवरती सुद्धा धावा जमवू शकला नाहीये. इथून जागा बनवून अप्रतिम फटका, चेंडू फाईन लेग रिजन मध्ये वन बाउन्स आलाय ओव्हर द रो, आउट ऑफ द पार्क. चौकार 4. इथून अमितवरती हल्ला बोल, की शॉर्ट पिच चेंडू, असे चेंडू सोडणार नाही निखिल, तर पुन्हा तोच प्रयत्न राहिला, पुन्हा एकदा चांगला चेंडू राहिला गेला. नक्कीच बॅकफुटवरती जाऊन पुन्हा एकदा स्टायलिश शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. मात्र डबल माइंडने खेळत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. निखिल युवा टॅलेंट आहे आणि आजच्या दिवसामध्ये संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असेल, अन्यथा मात्र पूर्णपणे बॅकफुटवरती असेल आणि स्वतःवरती नाराज हताश होत यावं लागेल तंबूची असलेला. तो यावेळेस पुन्हा शॉर्ट पिच चेंडू उसळले घेणारा चेंडू होता, मात्र अप्रतिमरित्या अमित गोलंदाजानं त्याच्या ज्या काही कमजोरी असतील त्याला वाखाळलं गेलं, न्याहाळलं गेलं आणि तदनंतर अचूक टप्प्यावरती एक भेदक मारा करताना आम्ही त्या गोलंदाज बघायला मिळाला. चौकार नक्की त्याला असेल, भीमर नक्कीच माझ्या हातून गेला असेल, परंतु तदनंतरच्या येणाऱ्या चेंडूवरती माझ्याकडे असलेल्या कौशल्य मी पन्नाला लावून गोलंदाजी करेन आणि हे पॉवर प्लेचं षटक अचूकरित्या माझ्या नावावरती नोंदवेन, हे दर्शवत असताना गोलंदाज अमित बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. याला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक आहेत, एका धावे व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. इथून 1 धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोचली गेली 17 या आकड्यावरती. इथून धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोचली गेली 17 या आकड्यावरती. येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघावरती असणार आहे खतरा? शेवटचा ते चेंडू असेल या षटकातील धावा जर बघितल्या तर अप्रतिमरित्या जाऊन पोचल्यात आणि हिरवा भोगलेपाडा संघाकडे ती गोलंदाजी आहे, त्या कारणास्तव मात्र 45 धावा करणं खूप गरजेचं असेल. कालच्या दिवसात सकाळच्या सत्रात पहिला सामना ज्यावेळेस मैदानामध्ये रंगला गेला त्यावेळेस मात्र JP स्पोर्ट्स वेवूर या संघानं अप्रतिमरित्या सर्वात मोठा उच्चांक या स्पर्धेचा गाठला गेला. 77 धावा पटकावत असताना एक सर्वात मोठी पार्टनरशिप सुद्धा त्यांच्या नावावरती राहिली गेली, शैलेश आणि नितीन यांच्या नावावरती. तदनंतर आजचा पहिल्या दिवसातील पहिला सामना, यावेळेस हलक्याशा हाताने पनिश करण्याचा प्रयत्न राहिला गेला. रचित चेंडू खाली आले, कोणती चुकी करणार नाही, सब डिसमिसल आणि या ठिकाणी त्रिगुणच्या खेळला पूर्ण विराम लागला गेला. बॅक टू द आउट येतो.
त्यावेळेस पॉवर प्लेचं बंधन नक्कीच संपलं गेलं. इथून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार आहे धावसंख्या जर आपण बघितले तर जाऊन विसावले गेले आहेत. अजूनही 17 या आकड्यावरती 8.50चे सरासरी गाठत हिरवा हिमाय भुगलेपडा संघ आपण बघितलं तर जाऊन पोहोचले गेल्या 17 या आकड्यावरती. आणि इथून हवेचा झोत वाढला गेला. नक्कीच जर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला खेळलं गेलं तर हवेच्या झोतावरती नक्कीच 6 धावा मिळू शकतात. परंतु निखिल अजूनही प्रेशरमध्ये अजूनही बॅकफूट वरती आहे. त्याच्या फळीतून एक चौकार नक्कीच बघायला मिळाला परंतु अजूनही सावरू शकला नाही आहे. कारण यंदाचा हंगाम त्यासाठी खराब राहिला गेला आत्तापर्यंत. परंतु आजच्या दिवसामध्ये खेळत असताना कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार आहे हे सुद्धा तितक्यात महत्त्वाचं ठरणार आहे. तर नवीन गोलंदाज राईट मुहूर्त विकेटने मनीष सज्ज झाला. वेळेस फुटतो चेंडू त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला गेला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी मात्र स्वतः महेश थांबून ठेवतो. स्ट्राईक मध्ये स्वतःकडे ठेवून घेतली गेली आहे. इथून चांगला फटका की लॉंगच्या दिशेने रक्षक आहे महेशने हळवार हाताने मात्र त्या ठिकाणी चेंडूला फेल केले. इथून डायरेक्ट हिट झाले सर डेंजर हेडकडे. निखिल मात्र आला असता बॅक टू द डगआउट परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना सहून पोचली गेली 20 या आकड्यावरती. इथून आतापर्यंत चांगला चेंडू राहिला गेला मनुष्य माध्यमातून सुद्धा. परंतु महेशला पार्टनरशिप करावी लागेल. निखिलच्या समेत जास्त धावा जमवाव्या लागतील कारण की SSC वडरेज संघ सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यंदाचा संघम त्यांनी सुद्धा गाजवाला. यावेळेस जागा बनून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. स्टायलिश शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. इथून फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. महेशला पाठवलं बॅक टू द डगआउट गॉन. गेला आपण बघितलं चांगल्या फलंदाजी करताना या आधीच्या सामन्यांमध्ये त्याला सुद्धा बघितले गेले. परंतु यावेळेस गोलंदाज मनीषचा वर्चस्व चांगलं राहिलं गेलं. इथून स्विच हिट सक्सेसफुल झाला. चेंडू ट्रॅबॉल सीमा रेषा लगत त्या ठिकाणी आउटफील्ड स्लो आहे त्या कारणास्तव 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला आणि त्या 3 धावा सहजरित्या पूर्ण. इथून ज्या ठिकाणी स्कोर कार्डवरती अंकुश लावण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं होतं तदनंतर प्रल्हाद गेल्या मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा गाडी रुलावरती घेऊन आला. 3 धावाने स्कोर कार्ड पुढे सरसावताना जाऊन पोहोचले गेल्या 23 या आकड्यावरती. इथून निखिलला सामंजस्य खेळी करावी लागेल. संयमी खेळी करावी लागेल. चेंडू जर आतापर्यंत बघितले तर 4 चेंडू डिलिव्हर झालेत. 5वा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस चांगला फटका नक्कीच. चेंडू गगड भरारी घेत असताना क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. त्या ठिकाणी चुकी झाली आणि इथून चुकाला माफी नसणार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दक्ष होते.
कुठेतरी चुकी झाली आहे. इथून जर मिस टाइम झालं होतं, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट असता तर नक्कीच आउट ऑफ द पार्क आला असता. नक्कीच हवेचा झोत सुद्धा याच ठिकाणी आहे, परंतु मिस टाइम स्ट्रोक बघायला मिळाला निखिलेच्या बॅटमधून. शेवटचा अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे मांग केली गेली. इथून पंच दर्शवत असताना यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. यस बिग विकेट डाऊन. यावेळेस निखिल सुद्धा येतो तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या आपण बघितले तर जाऊन पोहोचलेले 25 त्या आकड्यावर 3 षटकाच्या अखेरीस हातावरती 8.33 सरासरी गाठत हिरवा हिबाय भोगलेपाडा संघ जाऊन पोहोचला गेलाय 25 या आकड्यावरती. इथे नवीन गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा संघासाठी चौथा षटक मात्र घेऊन प्रगतीपथावरती या ठिकाणी उपस्थित झालाय. अमित हा गोलंदाज, प्रल्हाद आणि जित्तू ही जोडी आहे. कारोबादार असेल, जिम्मेदारी असेल 12 चेंडूमध्ये सगळे धावसंख्या निर्माण करण्यासाठी. परंतु यावेळेस पंचायत दर्शवतात आम्हाला बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आली आहे. चांगला चेंडू राहिला होता, सातत्याने खोलवर टप्प्याची लेंथ लाईनला मेंटेन करत गोलंदाज अचूक टप्प्यावरती भेदक मारा करतोय. तर पुढचा चेंडू यावेळी जितूसाठी पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होईल जितू. फुलटो चेंडू स्विच हिटचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. यावेळेस चेंडू जातो सीमारेषा जवळ. आउटफील्ड नक्कीच स्लो आहे त्या कारणास्तव 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठीचा जो प्रयत्न तो यशस्वीरित्या पूर्ण होताना 3 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. इथून धावा येतील यात काही शंका नाही आहे, कारण जितू आणि प्रल्हाद या जोडीवरती जिम्मेदारी आहे. आणि इथून नक्कीच स्विचिटच्या स्वरूपामध्ये 3 धावा आपल्या नावावरती नोंदवत असताना दोन्ही फलंदाज याला फुलटो चेंडू चांगला प्रहार राहिला गेला. पॉईंटच्या वरून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु चेंडूला फील्ड करतील त्याच्यावर 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. आणि ही जी स्ट्रॅटर्जीज आहेत, हे प्लॅनिंग आहेत, जिम्मेदारीनं जितूने मात्र मैदानामध्ये गेल्यानंतर प्रल्हादला ते कानमंत्र दिलं गेलं. इथून आपल्यावरती जिम्मेदारी आणि धावा संघाला पुढे नेणं खूप गरजेचं असेल. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर 40 ते 50 धावा करणं खूप गरजेचं असेल हिरवाईमाय भोगलेपाडा संघाला. कारण सकाळचं सत्र आहे, ड्यू मात्र थोडंसं बघायला मैदानामध्ये त्या ठिकाणी थोडं स्लोवर. यावेळी स्विच हिट सक्सेसफुल. क्षेत्ररक्षक आहेत, कोणते चुकी करणार नाही. एक चांगला झेल फलंदाज प्रल्हाद ठरला फेल. बॅक टू द डगआउट गॉन.
तर इथून नवीन फलंदाज मनोज उराडे गेलेत मैदानाच्या आतमध्ये. संघाच्या आदर स्तंभात आणि इथून चांगली खेळी करावी लागेल. इथून बॅकफुटवर जाऊन चांगला पंच राहायला लागला. चांगलं क्षेत्ररक्षण डेंजर हेंडकडे धावत आहेत, परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण इथून चुकी झाली होती. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं होतं, तितकी चांगली फेकी, परंतु गोलंदाज अमितच्या माध्यमातून चेंडू गॅदर करू शकले नाही. अन्यथा तो चल में आया बॅक टू बॅक म्हणूनला सुद्धा यावं लागलं असतं तंबूच्या आसऱ्याला. सगळे जाऊन पोचलेले 32 सेकंदावरती इथून फुलटो चेंडू त्याला दिशा देण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये झालं जितू याच्या माध्यमातून. नक्की चांगली फेकी राहिली गेली, परंतु या ठिकाणी गॅदर करू शकले नाही आहेत. त्या कारणाचा 2 धावा पूर्ण. तिसरे धावेचा प्रयत्न जो आहे तो सुद्धा पूर्ण राहिला जातो. या ठिकाणी अप्रतिम चित्ताच्या चपळाईने 3 धावा पूर्ण करत असताना मनोज आणि जित्तू ही जोडी धावसंख्या जाऊन पोचलेली 35 सेकंदावरती. 4 षटक या ठिकाणी संपुष्टात आलेत. इथून शेवटचे अंतिम 6 चेंडू असतील या इनिंग ब्रेक मध्ये. यापुढे होणारा सामना असेल आरसीसी सिरगाव ए विरोधात जयशंभो टेंबी ब. दोन्ही संघाचा कर्णधार लगेच या इनिंग ब्रेक मध्ये या नाणेफेकी केली जाणार आहे. यापुढे होणारा सामना असेल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आरसीसी सिरगाव ए विरोधात जयशंभो टेंबी ब. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असाल तर या इनिंग ब्रेक मध्ये लगेच आपण या नाणेफेकी केली जाणार आहे. दोन्ही जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज एस वडरेज संघ, कारण ज्यावेळेस चेंडू डिलिव्हर होतो त्यावेळेस तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळणं हे अनिवार्य असतं. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये मात्र तुम्हाला 4च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. जितू आणि मनोज ही जोडी मात्र चांगलं कार्य करत आहे. मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य देत असताना चांगली चेंडूचा सन्मानजनक या ठिकाणी फटकेबाजी केली जाते गोलंदाजांच्या विरोधात. इथून जय हा नवीन गोलंदाज सज्ज झालाय. उंचपुरा आपल्या हाईटचा फायदा घेऊ शकेल का? चांगले रनअप सुद्धा त्या गोलंदाज यावेळी शार्प चेंडू त्यावर आक्रमण त्याने क्षेत्ररक्षक आहेत त्याद्वारे एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला, अवराते फेकी राहिली गेली, परंतु 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. इथून जितू चांगली खेळी करतोय. एकेरी दुहेरीला प्राधान्य देत आपल्या संघाचा डाव पुढे सरसावताना जाऊन पोचला जातोय 37 सेकंदावरती. इथून 5 चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडू मध्ये जरी 10 धावा आल्या तरी एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोचणार आहे तो म्हणजे हिरवा हिमाई भुगलेपणा संघ. इथून फुल टॉस चेंडू त्यावर स्विच हिटचा अटेम्प्ट डायरेक्ट हिट होऊ शकेल का? परंतु तसं काही झालं नाही. इथून चुकी झाली गेली आणि एक धावेचं दुसऱ्या धावेचं रूपांतर पंच दर्शवत असताना बाईटच्या स्वरूपामध्ये ह्या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. इथून जयच्या विरोधामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा जमत असताना जितू हा फलंदाज बघायला मिळतो. इथून पंच दर्शवतील फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न जो आहे गोलंदाजाचा तो मात्र या ठिकाणी अयशस्वी ठरताना स्वेअर स्वरूपामध्ये एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव खर्च केली जातं आणि स्कोर कार्ड वरती ऍड होणार आहे. ही एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव त्या ठिकाणी धावा जाऊन पोहोचल्या 40 सेकंदावरती. तो चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू खाली आलेत, कोणती चुकी होणार नाही. एक सुपासिल फलंदाज जितू ठरला फेल बॅक टू डेड आउट गॉन.
होणं खूप गरजेचं असेल. अजून 3 चेंडू शिल्लक असेल, अंतिम शेवटचे. इथून चांगला चेंडू राहिला गेला, पंचांकडे आवड अपील नक्कीच राहिले गेले. एकच धाव पूर्ण होईल या चेंडूवरती. की पंचांत दर्शवतात बाईच्या स्वरूपामध्ये ही एकदा स्कोर कार्ड वरती ऍड होईल. दोन चांगले गोलंदाजी राहिली गेली. गोलंदाज जयच्या माध्यमातून डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून मला का गोलंदाजीवरती आणलं गेलं ह्याचा प्रतिम उदाहरण पेश करत असताना गोलंदाज जय या सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय. इथून मनोजाला बॅकफुट वरती जात असताना पंच केला गेला. रचित आला चेंडू खाली, त्या ठिकाणी चुकी झाली आहे. इथून चुकीला माफी नाही आहे. इथून जर शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय तर खूप महागडा ठरणार आहे SSC वडराईज संघासाठी. परंतु त्याच्याच विरोधामध्ये गोलंदाजी चांगली झाली आहे. जय या गोलंदाजाची शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील, या सामन्यामध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. त्या ठिकाणी स्कोर कार्ड जर आपण बघितला तर चाऊन विसावलं जात आहे 43 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू जय गोलंदाजी मार्कवरती राईट मुहूर्त विकेट मनोज साडे. तर कोलवा टप्प्याचा चेंडू चांगला फटका त्या ठिकाणी रिझन मध्ये शतरक्षक आहेत. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 45 या आकड्यावरती आणि 46 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जातं SSC वडराईज संघासमोर. नक्की याचा फटला करताना कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार आहे, गोलंदाजी केली जाणार आहे हे मात्र आपण बघणार आहोत. तद्वर वळूयात नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी RCC सिरगाव अ विरोधात जय शंभू टेंबी ब दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित असाल तर लगेच या टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे प्लीज. RCC सिरगाव अ संघाचा कर्णधार, त्याचप्रमाणे जयशंभो टेंबी बस संघाचा कर्णधार. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, अन्यथा आपण इथे उपस्थित नसाल लाईव्ह स्वरूपामध्ये मॅचचा आनंद घेत असाल तर लगेचच या. आपण नाणेफेकी करणार आहोत टॉस बॉक्समध्ये. नक्कीच जयशंभो टेंबी बस संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मंद मंद पावलांनी मार्गस्थ होत असताना, त्याचप्रमाणे RCC सिरगाव अ संघाचे कर्णधार आमच्या समेत जोडले गेलेत टॉस बॉक्समध्ये. आणि ज्यावेळेस नाणेफेकी केली जाणार आहे, जो संघांना नाणेफेकी जिंकणार आहे टॉस होऊन होणार आहे, लगेच आपला निर्णय सुद्धा कळवायचा आहे. कारण ज्यावेळेस आपण नाणेफेकीसाठी येता त्याच वेळेस मात्र तुम्हाला आपल्या संघाबरोबर चर्चा करून नंतरच टॉससाठी यायचं आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. RCC सिरगाव अ संघाचा कर्णधार आमच्या समेत टॉस बॉक्समध्ये जोडले गेलेत. जय शंभो टिंबी बस संघाचा कर्णधार या लगेच टॉससाठी.
तर इथून यापुढे होणारा सामना असेल आरसी सिरगाव अ विरोधात जय शंभू टीम व आरसीसी सिरगाव अ या संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र राहिला गेला आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले गेले आहे जय शंभू टीम बी ब या संघाला. यापुढे होणारा सामना असेल लगेचच इन ॲक्शन मध्ये आपण उतरणार आहोत. यापुढील सामन्यासाठी लगेचच आपण सुद्धा तयार आहेत. यापुढे होणारा सामना जर पुन्हा एकदा आमच्याकडे पुकार केले जाणार आहे आरसी सिरगाव अ विरोधात जय शंभू टीम बी ब. फलंदाजी करायची आहे टीम बी संघाला. इथून नवीन गोलंदाजी मार्गवरती नक्कीच मॅच ऑन होणार आहे. त्या ठिकाणी 30 चेंडू 46 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटक हाताळण्यासाठी प्रल्हाद हा गोलंदाज प्रमोट केला गेला. यावेळेस पहिल्या चेंडू खुला टप्प्याचा चेंडू नक्कीच राहिला गेला तर त्यावर प्रत्युत्तर देत असताना मात्र गोलंदाज प्रल्हादचं स्वागत केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती सरळ फेकून दिलं गेलं मिडविक मध्ये 4 धावांसाठी. या 4 धावांनी नक्कीच उद्देश मात्र स्वागत केलं जात आहे प्रल्हाद या गोलंदाजाचं. 4 धावा स्कोरकार्डवरती जाऊन सरसावले जात आहेत. इथून पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजीचा नजारा पेश केला जातो. ज्या ठिकाणी आपण बघतो 30 चेंडू मध्ये 46 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. त्याचं प्रत्युत्तर पहिल्या चेंडूवरती चौकार. इथून चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय त्या कारणास्तव मात्र बीट झालेत आणि पॉवर प्लेचा फायदा उठवण्यासाठी उद्देश मात्र या ठिकाणी पॉवरफुल फलंदाज पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव हाताळला जातोय. इथून प्रॉपर कनेक्शन आहे नक्कीच संदीप आहे त्या ठिकाणी परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. उद्देशच्या बॅट मधून सरळ फेकून दिलं गेलं मिड विकेट आउट ऑफ द पार्क. यावेळेस उद्देश नावाचा माहीम मिठागर चषक षटकार 6. इथून 6 धावा ऍड होतील स्कोर कार्ड वरती. त्या ठिकाणी प्रल्हाद वरती पॉवर प्ले मध्ये हल्ला बोल केला गेला अण्णामारी केली गेली. चौकारनंतर निर्धावनंतर षटकार. इथून पुढे एकदा घुटना टेक बघायला मला परतून निर्धाव चेंडू येईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना एक तेरीत एक मेरी मैदानामध्ये चौकाराला तदनंतर निर्धाव षटकार झाला तदनंतर निर्धाव. इथून उद्देशचा विकेट खूप महत्वाचा असेल हिरवा हिमाय भुगलेपाडा संघासाठी. तर अजून एक षटकार चौकार पूर्णपणे बॅकफुटवरती असेल संघ भुगलेपाडा. तो चांगला फटका चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये त्रिकोण चेंडूचा पाठलाग करतायत तद्वार मंद मंद पावलाने 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना उद्देश आणि रचित ही जोडी जाऊन पोहोचली गेली 12 या आकड्यावरती. इथून पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक वरती उद्देश. अजूनही यावेळेस चेंडूला फिरवण्याचं कार्य झालं गेलं पण दर्शवत असताना पिच खूपच बाहेर झालाय. चेंडू शेवटच्या चेंडूवरती नक्कीच लाऊड अपील राहिली होती. पंचांकडे जात मागितली गेली होती परंतु पंचाने फेटाळून लावली गेली आहे. तो षटकाची समाप्ती झाल्या त्या ठिकाणी धावा जर आपण तपासून बघितल्या तर इकॉनॉमिकली जाऊन पोहोचले गेल्यात 12 या आकड्यावरती. इथून नवीन गोलंदाज मार्क वरती येईल तद्वर घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये.
तर नवीन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी सज्ज झालाय महेश. पॉवर प्लेचा हे सुद्धा दुसरं षटक असेल ज्या ठिकाणी आपल्या 3 खेळाडू हे मतलब 38 सर्कलच्या बाहेर बघायला मिळतील. माहीम आदिवासी सहकारी खंडकरी शेतकी सोसायटीचे चेअरमॅन अर्थातच श्री दिलीपजी चिंबाटे सर आपल्याला विनंती करतो आपण या मॅचचा आनंद व्यासपीठावरून घ्या आणि या व्यासपीठाची शोभा सुद्धा वाढवायची आपल्या गावातील व्यक्तिमत्व आहे. आपल्याला विनंती करतोय आपण या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्यायचा आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची. या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण सकाळच्या सत्रात या ठिकाणी उपस्थित झालात. आपला महत्त्वपूर्ण वेळ काढत असताना आपण या मॅचचा आनंद घेतात. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून मी समालोचक म्हणून शब्द सुमनाना तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या आमच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठाची शोभा वाढवायच्या मॅचची जो आहे त्या ठिकाणी पहिला चेंडू हृदय हाताळत असताना गोलंदाज महेश बघायला मिळतोय. इथून रचित हा एक युवा खेळाडू आहे आणि आज त्याला प्राधान्य दिले गेले. आज फलंदाजीसाठी नक्कीच सलामीवीर म्हणून मैदानामध्ये गेला, परंतु चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं असेल कारण संघाला गरज आहे. धावसंख्या मोठी नाही आहे. ज्याप्रमाणे सुरुवात मिळवून दिली गेली उद्देश फलंदाजांना आक्रमकता धारण करत असताना प्रल्हादवरती हल्ला बोल केला गेला पहिल्या षटकामध्ये. तदनंतर महेश हा गोलंदाज झाला. वेगावरती स्वार होत असताना अचूक टप्प्यावर नियंत्रण मिळवतं आणि निर्धाव चेंडू हाताळतोय. इथून जितके चेंडू निर्धाव येणार यावेळेस समीने हेलिकॉप्टर बघायला मला स्क्वेअर लेग रिझनमध्ये या ठिकाणी संदीप आहेत. चेंडूला फील्ड केलं गेलं तत्वर एकच धावेवरती समाधान मानलं जात आहे आणि ही रणनीती ज्या ठिकाणी आपल्या बॅटला चेंडू स्पर्श करत नसतो सातत्याने आपण बॅकफूटवरती आहोत त्यावेळेस आपल्या साथीदार चांगल्या रिदममध्ये चांगल्या फलंदाजी करतोय ज्या अनुषंगानं मोठे फटके खेळतोय त्यावेळेस त्याला स्ट्राईकवरती आणणं खूप गरजेचं असेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. या तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आली आहे. एका धावेशी उद्देश या आक्रमक धारण केल्या फलंदाजाला स्ट्राईकवरती आणलं जात आहे. धावसंख्या जर 1च्या मदतीने तपासून बघितली तर जाऊन पोहोचली गेली 13 या आकड्यावरती. तो पुढचा चेंडू असेल महेश यांचा. चेंज ऑफ द पंचांकडे लावड अपेल पंच दर्शव असताना नक्कीच जास्त उसले असल्या कारणास्तव नक्कीच ही अपील फेटाळून लावली गेली. निर्धाव चेंडू इथे सांगता झाली. यावेळेस पहिले चेंडू नक्कीच तेज दरार हाताळले गेल्यानंतर चेंज ऑफ द पेस बघायला मला व्हेरिएशन्स बघायला मिळाला करताना गोलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये आणि इथून बॅकफूटवरती असेल. या 2 चेंडूवरती एक मोठा फटका येणं खूप गरजेचं असेल SSC वडराई संघाला कारण पॉवर प्लेचे हे षटक आहे. इथून निर्धाव चेंडू जितके देईल तितके प्रेशर मात्र वाढलं जाणार आहे. यावेळेस चांगला फटका शतरक्षक त्या ठिकाणी आहेत कोणते चुकी करणार नाही आहेत. एक मोठा झटका लागला जातोय. सोपा झेल त्या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल उद्देश बॅटमधून बघायला मला एक सोपा झेल त्या ठिकाणी बघायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि फलंदाज उद्देश ठरलाय फेल. येतोय बॅक टू दी डग आउट गॉन. पण ज्या ठिकाणी त्या ठिकाणचे जे बाईक आहे स्कूटी आहेत त्याचा आरशाचं रिफ्लेक्शन मला डोळ्यावर पडत आहे. पण बसला तीच गाडी आहे. रिफ्लेक्शन मात्र येते खेळाडूंना थोडासा त्रास होता. प्लीज थोडंसं सहकार्य करा कोऑपरेट करा. इथून पहिलीच गाडी आहे शाईन आय थिंक तरी चांगला चेंडू राहिला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू लोअर फुटटॉस नक्की राहिला होता. चेंज ऑफ द पेस हाताळला गेला होता महेश यांच्या माध्यमातून. अप्रतिम स्पेल राहिला गेला महेश यांच्या नावावरती. हे षटक पूर्णपणे राहिलं गेलं यशस्वीरित्या हाताळताना गोलंदाज महेश याच्या नावावरती
धावसंख्या अवघ्या खर्च केल्या गेल्यात 2 या षटकामध्ये आणि एक महत्त्वपूर्ण विकेट ज्याने आपल्या नावावरती नोंदवला. इथून हे टर्निंग पॉईंट षटक असणार आहे, ज्या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत पुन्हा एकदा मॅचमध्ये आणून दिलं गेलं आहे आपल्या संघाला. अर्थातच हिरवा हिमाय भोगलेपाडा संघाला जास्त वेळ घ्यायचा नाही. मनोज सर प्लीज आपल्याला विनंती करतोय, जास्त वेळ घेऊ नका, कारण अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये हा तीच पहिलीच जी आपण ती थोडी साईडला काढा, कारण प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये. जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये 4च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील याची नोंद घ्या. इथून नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथून नवीन गोलंदाज प्रमोट झाला. गोलंदाजी मार्गवरती संदीप हा गोलंदाज. इथून प्लॅनिंग आणि स्ट्रॅटर्जीज आहेत त्या बदलल्या गेल्यात, कारण धावा जर बघितल्या तर जाऊन विसवल्या गेल्यात. 14 या आकड्यावरती इथून गरज असेल 32 धावांची. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. आणि इथून हवेचा झोत वाढला गेला आणि आर्डिटर फलंदाज म्हणून विपुलकडे बघितलं जातं, एक आधारस्तंभ म्हणून आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार आहे. तर पहिला चेंडू अप्रतिमरित्या डिलिव्हर करत असताना मात्र संदीप हा गोलंदाज बघायला मिळतोय. इथून हलक्याशा हाताने पनिश केलं गेलं त्रिकोण त्या ठिकाणी चेंडूवरती येतील. एकदा पूर्ण झाले, डेंजर हँडकडे धावत आहे. दुसऱ्या धावेसाठी डायरेक्ट हातामध्ये फेकी झाली असती तर नक्की धावजीच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं असतं विपुल या फलंदाजाला, परंतु तसं काही घडलं नाहीये. 2 धावा जिथे सपळेना पूर्ण करत असताना विपुल आणि रचित ही जोडी. इथून संदीपवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला गेलाय विपुल या फलंदाजाचा. पुढचा चेंडू पुरुष एकदा शॉर्टपिच चेंडू जागा बनून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होत्या, कारण धावा येतात. एकेरी दुहेरीला प्राधान्य द्यावं लागेल. गोलंदाजीच्या बाजूकडून एक ना एक चुकीचा चेंडू हाताळला जातोय, त्यावरती आक्रमण करणं गरजेचं असणार आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला. जिथे चेंडू निर्धाव येणार आहे तिथं प्रेशर वाढलं जाणार आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये प्रयत्न तर केले जात आहेत. मनोज चेंडूला फील्ड करतील, तद्वार 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगली फेकी बघायला मिळाली. 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 18 या आकड्यावरती. इथून अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील आणि हे निर्णायक चेंडू असणार आहेत. यावेळेस फुल टच चेंडू बघायला मिळाला होता. बॉटम एज लागत असताना नाराजी मात्र व्यक्त केली गेली फलंदाज विपुलच्या माध्यमातून. इथून चांगली गोलंदाजी. मात्र सकाळच्या या सत्रामध्ये गोलंदाजाने आज हिरवा हिमाय भोगलेपाडा संघाच्या प्रभावित केले गेले. षटकार चौकार नक्कीच आले असतील, परंतु उद्देशला तदनंतर पाठवलं गेलं तंबूच्या आसऱ्याला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकदा पूर्ण दुसरी धावे घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे का, परंतु नाही, स्वतःकडे स्ट्राईक रोखून ठेवली जाते. इथून एकच धाव्यावरती समाधान मानलं जाणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोचले गेले 19 या आकड्यावरती. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण तपासून बघितले जाऊन पोचले गेले 19 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी गरज असेल 27 धावांची. तर प्लीज लगेचच नवीन गोलंदाज प्रमोट करायचा आहे. हे षटक जे असेल हे निर्णायक असणार आहे. इथून या षटकामध्ये जितक्या धावा येतील तितक्याचा विजयाच्या समीप जाऊन पोहोचेल एस एस वडराई संघ.
तर इथून जर निर्धाव चेंडू किंवा विकेट्स घेण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं तर पूर्णपणे वरचढ ठरणारा हिरवा हिमाय भोगलेपडा हा संघ. इथून येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. येस, मॅच इज ऑन आहे. ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपण विपुल या फलंदाजाला आपण बघणार आहोत. तर जे मॅजिकल स्पेल हाताळलं गेलं गोलंदाज महेश यांच्या माध्यमातून तोच गोलंदाज वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन प्रगतीपथावरती सज्ज झाला. मॅच मध्ये रंगत येणार आहे रोचक रोमांचक असा सामना बघायला मिळेल यात काही शंका नाही आहे. कारण ज्या अनुषंगानं दोन माताबर एकमेकांच्या विरोधामध्ये लढण्यासाठीचा संघर्ष जो मैदानामध्ये सुरू आहे तो अप्रतिम सुरळीतपणे आतापर्यंत हिरवा हिमाय भुगलेपणाचा वरचढ ठरला गेला या 3 षटकांमध्ये. तो चेंज ऑफ द बेस्ट चेंडू हवेमध्ये प्रल्हाद चेंडू खाली पोहोचतील कोणती चुकी होणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल सुपासेल फलंदाज विपुल ठरला फेल गॉन बॅक टू द डग आउट. ऋतून चांगली गोलंदाजी केली. ब्रेक थ्रू मात्र हवा होता. महत्वपूर्ण तो विकेट्स मिळवून दिला गेला. इथून पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झेल या ठिकाणी उडवला जातोय. या दुसऱ्या चेंडूवरती वन हॅट्रिक असेल गोलंदाज यावेळेस सकाळच्या क्षेत्रामध्ये महेश नावाचा दरारा वर्चस्व गाजवत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. बॅक टू बॅक 2 विकेट्स आपल्या नावावरती नोंदवत असताना गोलंदाज महेश उराडे बघायला मिळतोय. चांगली कामगिरी राहिली गेली आजच्या दिवसामध्ये प्रभावित केले गेल्या सकाळच्या सत्रामध्ये. ज्या अनुषंगाने या स्पर्धेची आपण बघितली गेली तर आतापर्यंत 5 हॅट्रिक झाल्यात. 6वी हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवू शकेल या स्पर्धेची गोलंदाज महेश उराडे. आपण त्याला बघितलं असेल अनेक वेळा नक्कीच यूट्यूबवरती अप्रतिमरित्या सॉंग्स त्याच्या माध्यमातून सुद्धा आलेत यूट्यूबवरती. त्यांचे सुद्धा चाहते असतील आज ज्यांच्या गावातले सुद्धा असतील जे ग्रामस्थ असतील लाईव्ह स्वरूपामध्ये या मॅचचा आनंद घेत असतील. धावसंख्या जर आपण तपासून बघितली तर जाऊन पोहोचली जात आहे आतापर्यंत 19 च्या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 महत्वपूर्ण विकेट्स घेण्यामध्ये यश आलंय गोलंदाज महेश गोलंदाजाला. इथून ऑन हॅट्रिक चेंडू असेल गोलंदाज महेशाचा. या स्पर्धेची 6वी हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली जाऊ शकते का हे प्रश्नचिन्ह आहे यावेळेस. या स्पर्धेमध्ये 4 विकेट मेडन ओव्हर सुद्धा झाल्यात. त्यामध्ये पहिल्या दिवसात अष्टविनायक नंडुरे संघाचा गौतम याने मात्र विकेट हॅट्रिक घेतली होती. 4 विकेट्स मेडन ओव्हर हाताळली गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये मेडन ओव्हर हाताळल्यामध्ये त्या ठिकाणी प्रथमेश चिपाट याने चांगली गोलंदाजी करत मात्र मेडन ओव्हर हाताळली होती. त्यानंतर वीरेंद्र बाबरे जे नाव आपण सातत्याने ऐकलं जातं अनेक स्पर्धांमध्ये. त्यामध्ये व्यावसायिक क्रीडा स्पर्धा सुद्धा असतील. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदेच्या माध्यमातून ज्या आयोजित केलेल्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक वेळा आपण वीरेंद्र बाबरे याचं नाव ऐकलं जात आहे. तोच सुद्धा यावेळेस लाऊड अपील. यस, द फिंगर इज गॉन. जंपार नाव यावेळेस रचितला सुद्धा यावं लागतं बॅक टू द डग आउट. प्रयत्न करत होते परंतु यश काय आलं नाहीये. खराब स्थितीमध्ये जाऊन ठेपला गेला यावेळेस SSC वडरे हा संघ.
कारण गोलंदाजी केली जाते महेशाच्या माध्यमातून अप्रतिम अचूक चेंडू डिलिव्हर करत असताना धावसंख्या अद्यापर्यंत बघितली तर जाऊन पोहोचली गेली 20 आकड्यावरती. अजूनही 26 धावांची गरज असेल. चेंडू जर येणारे असेल बघितले गेलं तर 8 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली लढत बघायला मिळाली. शेवटच्या क्वालिफायच्या सामन्यामध्ये 7 चेंडू 18 धावांची गरज असताना रोहनने कमर सी संघाच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. तदनंतर शेवटच्या षटकामध्ये 14 धावांची गरज असताना मात्र त्या ठिकाणी अक्षय याने मात्र ती धुरा सांभाळली गेली. 1 चेंडू 3 धावांची गरज असताना 3 धावा पळून काढून सुपर 8 मध्ये मात्र प्रवेश मिळवला गेला. कमर सी संघाने काल बाजी मारली गेली लो गटामधून. वैयक्तिक 4 विकेट्स आपल्या नावावरती नोंदवतोय. नक्कीच फायबर पूर्ण केलं जाईल का या षटकामध्ये. यावेळेस निर्धाव चेंडू पंच दर्शवतायत. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव खर्च केली गेली आहे. नवीन फलंदाज आपण जर बघितलं तर पवन गेलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून 4 विकेट्स तंबूच्या आसऱ्याला गेल्यात आणि 4 विकेट्स मात्र आपल्या नावावरती नोंदवत असताना गोलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये 5 विकेट घेण्याचा मानस राहिला गेलाय, परंतु आजच्या दिवसात तो रेकॉर्ड आपल्या नावावरती नोंदवला जाईल का, आपल्या नावावरती फायबर पूर्ण केलं जाईल का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती जर विकेट आला तर या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्यामध्ये 5 विकेट्स नोंदवणारा पहिला गोलंदाज असेल. चेंडू हवेमध्ये गेला, शतरक्षक चेंडू खाली, कोणती चुकी होणार नाहीये. इथून 5 विकेट्स नोंदवले गेलेत आपल्या नावावरती. नाव असेल महेश उराडे, ब्रँड ऑफ भुगोलेपाडा. चांगली गोलंदाजी राहिली गेली, त्या कारणास्तव मात्र पूर्णपणे बॅकफुटवरती जाणारा संघ SSC वडराई. इथून 4 मुंड्या छेद केल्या गेल्या फलंदाजांच्या. येणाऱ्या उर्वरित शेवटचे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 25 धावांची. 6 चेंडू 25 धावा, 4 मोठे फटके विजय करून देईल, मॅच मध्ये आणून देईल तो मात्र SSC वडराई संघाला. इथून अशक्य असं समीकरण आहे, कारण अर्धा संघ जो तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यामध्ये गोलंदाज महेशाला ते यश आलंय. 5 विकेट्स आपल्या नावावरती नोंदवत असताना 5 विकेट्स मात्र गमावले गेल्यात SSC वडराई संघानं. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला जाऊन टेपला गेलाय. इथून शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्गवरती जितू, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण गेलाय. सहा चेंडू 25 धावांची गरज, ते रोखण्यासाठी जितू हा गोलंदाज सज्ज झाला. चांगला फटका राहिला, खराब क्षेत्ररक्षण. इथून चुकीला माफी नाहीये. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा नशिबाचा चौकार आलाय आणि इथून आशेचा किरण नक्कीच उमलला जातो SSC वडराई संघासाठी. इथून आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये विजय व्हायचा असेल तर, कारण इथून गरज असणार आहे येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 21 धावांची. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 25 आकड्यावरती आणि त्याला रोखण्यासाठी गोलंदाज जे करतोय मैदानाच्या मध्ये जितू. पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार नक्कीच आला होता. तदनंतर मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथून हा चेंडू महत्वाचा असेल, कारण ह्या चेंडूवर किती धावा येतील आणि आता निर्धाव चेंडू आला तर मात्र औपचारिकता मात्र या सामन्याची उरणार आहे. इथून चांगला फटका आहे, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर इलेव्हेशनने सरळ फेकून दिले गेले 6 धावांसाठी. इथून मॅच मध्ये आणलं गेलं जय. नाव तर ऐकलंच असेल. गोलंदाजी चांगली राहिली गेली. तदनंतर यावेळेस फलंदाजीसाठी आला. नशिबाचा चौकार नक्कीच आला होता. तदनंतर शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेत असताना सरळ फेकून दिलं गेलं 6 धावांसाठी. इथून धावसंख्या जर आपण तपासून बघितले तर जाऊन पोहोचली गेली 31 आकड्यावरती. इथून येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. जर 14 धावा आल्या तर या स्पर्धेची 7व्या दिवसात पहिले सुपर ओव्हर बघायला मिळेल, परंतु तसं काही घडलं जाऊ शकतं का. यावेळेस खराब चेंडू, पूर्णपणे प्रेशर या षटकाराने चौकाराच्या मदतीनं मात्र जाऊन टेपलं गेलं ते गोलंदाजावरती, कारण जी चुकी झाली गेली त्या चुकांना माफी नाही आहे. इथून जर तो चौकार आला नसता तर अजून थोडंसं मनोबल वाढलं असं गोलंदाजाचा,
परंतु इथून चांगला टप्पा मेंटेन करत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथून समीकरण बदललं जात आहे. येणारे 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. इथून डान्सिंग धावून ट्रॅक करण्याचा प्रयत्न. त्रिगुण चेंडू खाली आल्यात प्रयत्न करतायत परंतु झेलला पकडू शकणार नाही आहेत. तद्वारा चेंडू फील्ड केलं जात आहे. नक्कीच 2 धावा सेफ वाचवले गेल्यात. इथून जर चौकार आला असता एखादा खराब चेंडू हाताळला असता तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा आला असता SSC वडराई संघ. परंतु इथून औपचारिकता असेल. या 2 धावांत येणारा 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. विजयासाठी जवळजवळ विजयाचा डंका वाजवला गेलाय. हिमाय भोगलेपाडा संघानं सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये इथून गुड शॉट प्रॉपर टायमिंग सहित फेकून दिलाय. लेट पण थेट आउट ऑफ द पार्क जयच्या बॅट मधून आलाय षटकारचा आणि विजयी झालाय तो म्हणजेच हिमाय भोगलेपाडा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तितकंच कौतुक असेल SSC वडराई संघ. या स्पर्धेची आपण नियमावली बघितलात. मॅच जरी संपली असली तरी हँडशेक करायचंय कारण ही मैत्रीपूर्ण लढत आहे. इथून हँडशेक करायचं प्लीज. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी RC सिरगाव असंघ लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं. फलंदाजी करण्यासाठी ज्यांना मात्र आमंत्रित केले गेले ते म्हणजे जय शंभू टेंबी बस संघ आपल्याला बघायला मिळेल फलंदाजी करताना. तर या लगेचच हिरवा भोगलेपाडा संघ आपल्याला हँडशेक करणं खूप गरजेचं असेल. या स्पर्धेची ही नियमावली आहे कारण ही मैत्रीपूर्ण लढत आहे. अप्रतिम लढत असताना एका बाजूने जय बघायला मला परंतु म्हटलं होतं ना की दूध ओतू गेल्यानंतर शौक करण्यात काहीच अर्थ नसतो. त्या बॅटमधून नक्कीच षटकार आला होता. मॅचला जवळ मात्र नेलं गेलं होतं. इथून जर एखादा